मंदिरात भक्तांनी टाकलेला पैसा नेमका जातो कुठे? RSSला मिळणाऱ्या निधीचा हिशोब कोण देणार? आणि धर्माच्या नावाने जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या मागे नेमकं काय चाललंय? देशाच्या राजकारणात सध्या याच प्रश्नांवर नवा आणि मोठा वाद पेटलाय. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत मंदिरांना मिळणाऱ्या पैशाची आणि RSSच्या निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा आता फक्त राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो श्रद्धा, हिंदुत्व, मंदिर, देणग्या, पारदर्शकता आणि धर्माच्या नावावर उभ्या राहणाऱ्या आर्थिक व्यवस्थेपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे याआधी कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनीही RSSचा कायदेशीर दर्जा आणि निधीच्या स्त्रोतांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता दलवाईच्या वक्तव्यांमुळे तोच वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मग नेमकं दलवाई काय म्हणाले? मंदिरातील देणग्यांचा मुद्दा इतका मोठा का ठरतोय? आणि धर्माच्या नावाने जमा होणाऱ्या पैशांवर प्रश्न विचारणं म्हणजे श्रद्धेवर हल्ला आहे की पारदर्शकतेची मागणी? तर चला, सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आपल्या देशात धर्म आणि राजकारण यांचा संबंध फारच जुना आहे. अगदी मंदिर आणि मशिदीपासून ते निवडणुकांपर्यंत धर्माचा मुद्दा हा अनेक वेळा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. परंतु यावेळी जे काही प्रकरण समोर आलं ते फक्त धार्मिक भावना किंवा हिंदुत्वाच्या घोषणांपुरते मर्यादित राहिलेले नसून आता या प्रकरणाच्या केंद्रस्थानी थेट पैसा आलाय. तो असा पैसा आहे जो देशातील लाखो श्रद्धावान लोक धर्मकार्यासाठी या सेवेसाठी मंदिरांना दान म्हणून देतात. तसं पाहायला गेलं तर देशभरातील तीर्थक्षेत्रांना मिळणाऱ्या भरघोस देणगीचीही काही पहिलीच चर्चा नाही. याआधी देखील अनेक वेळा या मुद्द्यावर विविध दावे आणि प्रतिक्रिया समोर आली आहेत. फक्त काँग्रेस सारख्या डाव्या विचारसरणीचे पक्षच नाही, तर अनेक उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांनी देखील मंदिरातील देणगीच्या आर्थिक नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु आता अशातच हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केलेली एक मागणी. त्यांनी देशभरातील मंदिरात जमा होणाऱ्या पैशांबाबत, त्याचप्रमाणे RSSला मिळणाऱ्या निधीबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दलवाई यांचा मुख्य मुद्दा असा आहे की जर देशातील इतर संस्था, NGO, ट्रस्ट, कंपन्या आणि समाज कार्यासाठी पैसा गोळा करणाऱ्या संघटनांकडून पारदर्शकता अपेक्षित असेल, तर मग RSS सारख्या देशातील प्रभावशाली संघटनेला, त्याचप्रमाणे देशातील मंदिरांमधील मोठ्या धार्मिक दानातील आर्थिक नियोजनाला या प्रश्नातून सूट का मिळावी? म्हणजेच अगदी त्याचप्रमाणे इतर संस्था आपला आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवतात, अगदी त्याचप्रमाणे RSSने देखील आपला व्यवहार जनतेसमोर मांडावा, अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याआधीच कर्नाटकमधून हा मुद्दा राजकीय पातळीवर उचलला गेला होता. प्रियांक खरगे यांनी RSSच्या कामकाजाबाबत काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते, जसे की संघटना नेमकी कोणत्या कायदेशीर चौकटीत काम करते, तिची औपचारिक नोंदणी आहे का, निधी कुठून येतो, तो कसा वापरला जातो, करपालन आणि हिशोब याबाबत सार्वजनिक माहिती उपलब्ध आहे का. म्हणूनच हे प्रश्न फक्त राजकीय टोमणे नव्हते, कारण खरगे यांनी सार्वजनिकरित्या म्हटलं की लोकजीवनात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणाऱ्या संस्थांनी पारदर्शक असलं पाहिजे. त्यानंतर हा वाद वेगाने संपूर्ण देशभरात चर्चेत आला. तर चला, आता जाणून घेऊया की हुसेन दलवाई या संदर्भात नेमकं काय म्हणाले ते. हुसेन दलवाई यांनी असा मुद्दा मांडला की RSSला मिळणाऱ्या निधीच्या स्त्रोतांची आणि त्या पैशांच्या वापराची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी. त्यांनी मंदिरांना मिळणाऱ्या देणग्यांचाही संदर्भ देत म्हटलं की श्रद्धेच्या नावाने जमा होणारा पैसा नेमकं धर्मकार्यासाठी, सेवाभावी उपक्रमांसाठी, मंदिर व्यवस्थापनासाठी वापरला जातोय की त्याचा काही भाग राजकीय, वैचारिक किंवा संघटनात्मक नेटवर्क मजबूत करण्यासाठी वळवला जातोय? हा प्रश्न विचारायलाच हवा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की दलवाईंची थेट आरोप सिद्ध केल्याचा दावा केलेला नाही, परंतु त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. आणि राजकारणात ही मागणी स्वतःमध्ये मोठा संदेश असते.
कारण चौकशीची मागणी म्हणजे आमच्याकडे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं सार्वजनिक पातळीवर यायला हवीत असा अर्थ होतो. दलवाई यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे काही महत्त्वपूर्ण मुद्दे असतात, तर चला त्यांच्याबद्दल देखील चर्चा करूयात. सर्वप्रथम पारदर्शकता. मित्रांनो, दलवाई यांच्या मते ज्याप्रमाणे देशातील इतर सर्व संस्था आणि संघटनांना आपला आर्थिक हिशोब द्यावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे देशातील RSS सारख्या मोठ्या सामाजिक संघटनेने देखील आपला आर्थिक हिशोब देशासमोर स्पष्ट करायला हवा, जेणेकरून पारदर्शकता कायम राहील. द्वितीय, धार्मिक निधी. मंदिरातील देणग्या हा फक्त धार्मिक भावनेचा विषय नाही, तर तो मोठ्या आर्थिक व्यवस्थेचा देखील महत्त्वपूर्ण भाग आहे. देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे दान जमा होते. यामध्ये सोने, चांदी, कॅश रक्कम आणि मालमत्ता या सर्वांचा समावेश होतो. म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या दानाची संपूर्ण रक्कम पूर्णपणे नियोजित असणे आवश्यक मानले जाते. तृतीय, राजकीय आणि वैचारिक स्थळ. दलवाई यांचा मुद्दा असा आहे की जर एखादी RSS सारखी संघटना स्वतःला सामाजिक आणि सांस्कृतिक म्हणत असेल, पण जर त्यांचा प्रभाव राजकारण, निवडणुका, विचार प्रवाह आणि देशातील सत्ता केंद्रावर मोठ्या प्रमाणात असेल, तर अशा संघटनेला आर्थिक स्रोतांबद्दल प्रश्न विचारणे चुकीचे नाही. आणि इथूनच खऱ्या वादाला सुरुवात होते. कारण एकीकडे काँग्रेस हा प्रश्न आर्थिक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा म्हणून पुढे करतो, तर दुसरीकडे भाजप आणि RSS समर्थक या प्रश्नाला हिंदुत्वावर केलेला हल्ला किंवा संघटनावर साधलेला राजकीय निशाणा म्हणून पाहत आहेत. तर चला आता जाणून घेऊयात की या प्रकरणाला नेमकी सुरुवात कशी झाली ते. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी RSS प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून काही मूलभूत प्रश्न विचारले होते, जसे की RSS स्वतःला सांस्कृतिक सामाजिक संघटना म्हणते, परंतु इतक्या मोठ्या पातळीवर काम करणाऱ्या संघटनेची नोंदणी, संघटनात्मक रचना, अधिकृत प्रतिनिधी, उत्तरदायित्व याची स्पष्ट चौकट काय आहे, असा प्रश्न खरगेंनी विचारला. त्याचप्रमाणे दान, योगदान, सदस्यांचा सहभाग, कार्यक्रम, ट्रस्ट, संबंधित संस्थांमार्फत निधी या सगळ्यांचं स्वरूप काय आहे, पैसा नेमका कुठून येतो, देशांतर्गत की परदेशातून, अधिकृत कागदोपत्री व्यवस्था काय, संघटनेचा खर्च कुठे होतो, मालमत्ता किती आहे, कराच्या दृष्टीने पालन केले जातं का, लागू कायदे आणि नियमांचे पालन होते का, RSS ची शाखा, रूट मार्च, शिबिरे, कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम हे सर्व कोणत्या नियमांनुसार चालतात, स्थानिक प्रशासन, सार्वजनिक सुव्यवस्था, कायदेशीर मान्यता या संदर्भात काय प्रक्रिया असते, असे सर्व प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आले. खरगेंचा मुख्य मुद्दा हा होता की भारतात लहान मोठ्या ट्रस्टपासून कंपन्यांपर्यंत अनेक संस्थांना नोंदणी, खर्च या सर्व माहितीचा स्पष्ट हिशोब द्यावा लागतो. मग इतक्या मोठ्या प्रभावाच्या संघटनेला प्रश्न विचारणं चुकीचं कसं? आता हा प्रश्न फक्त कर्नाटकापुरता मर्यादित राहिला नाही, कारण खरगेंनी जो कायदा उचलला त्यावरून राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली की RSS ही संघटना नेमकी काय आहे. ही सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक संघटना आहे की राजकीय प्रभाव असलेली स्वतंत्र शक्ती? चला तर जाणून घेऊया की RSS त्याचप्रमाणे मोहन भागवत यांच्याकडून नेमकी कोणती भूमिका मांडली गेली. मित्रांनो, या प्रकरणी मोहन भागवत यांनी असा युक्तिवाद केलाय की RSS सार्वजनिकरित्या कार्य करते, तिचं काम लपून छपून नाही आणि म्हणूनच RSSचा सर्व कारभार अगदी पारदर्शक आहे. त्यांनी असा मुद्दा देखील मांडला की RSS आपला निधी फक्त सामाजिक त्याचप्रमाणे देश सेवेसाठी वापरतो. त्यामुळे काँग्रेसचे उपस्थित केलेला मुद्दा हा केवळ एक राजकीय स्टंट आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर RSSच्या मते काँग्रेसने हा मुद्दा आर्थिक पारदर्शकता म्हणून नाही, तर RSSला राजकीय दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी मांडला आहे. कारण RSS ही फक्त एक संघटना नाही, तर ती भारतीय राजकारणात विशेषतः भाजपच्या वैचारिक पायाभरणीत तिची मोठी भूमिका मांडली जाते. त्यामुळे RSSवर प्रश्न उपस्थित झाले की ते आपोआपच भाजप विरुद्ध काँग्रेस या मोठ्या राजकीय संघर्षाचा भाग बनतात. आता या वादातील सर्वात संवेदनशील भाग म्हणजे मंदिराचा पैसा. भारतातील मोठ्या मंदिरांमध्ये प्रचंड प्रमाणावर देणग्या जमा होतात. भक्त भावनेने दान करतात. कुणी रोकड टाकतो, कुणी सोनं चांदी देतो, तर कुणी अन्नदान करतो, तर कोणी सेवा देतो. अनेक मंदिरं, ट्रस्ट, सामाजिक उपक्रम, रुग्णालय, शिक्षण, अन्नछत्र, धर्मशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी निधी वापरतात. परंतु याच वेळी प्रश्न असा निर्माण होतो की
या संपूर्ण आर्थिक साखळीची पारदर्शकता कितपत आहे? हुसेन दलवाईंनी मंदिरांच्या पैशांचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांच्या विरोधकांना लगेच दावा केला की हे मंदिरावर केलेले लक्ष आहे. परंतु दलवाईंचा प्रत्यक्ष प्रश्न असा आहे की जर श्रद्धेच्या नावाने पैसा जमा होत असेल तर त्या पैशाचा ऑडिट, व्यवस्थापन, हिशेब, उद्दिष्टपूर्ती, सार्वजनिक माहिती यावर प्रश्न विचारणं चुकीचं का असावं? त्यामुळे एकीकडे असं म्हटलं जातंय की काँग्रेस मुद्दामून हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर आघात करण्याचं काम करते, तर दुसरीकडे काही लोकांचं असं मत देखील आहे की देशातील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरांचा हिशोब पारदर्शक असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा हिंदुत्व विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.